मित्रांनो, भारतामध्ये ना पाण्यानंतर सर्वात जास्त जर प्यायला जाणारं पेय असेल ना, ते कोणतं माहिती आहे का? ते चहा आहे मित्र. आणि आपल्याकडे सकाळची सुरुवात आहे ना चहानच होते. म्हणजे ऑफिसमध्ये कंटाळा घालायला चहा लागतो आणि मित्रासोबत गप्पा मारायलाही चहा लागतो. म्हणजे काय तर चहाचा हा व्यवसाय ना कधीच मंदीत न जाणारा व्यवसाय मित्रांनो. पण आज चहा विकणं म्हणजे फक्त टपरी टाकणं राहिलेलं नाहीये, तर तो एक करोडाचा ब्रँड बनलाय. आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण तेच पाहणार आहोत की तुम्ही स्वतःचा चहाचा यशस्वी व्यवसाय कसा सुरू करू शकता. आणि तेही एका अशा लाईव्ह केस स्टडी सह मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याने चहा विकून करोडची कंपनी उभा केलेली आहे. आणि ती कशी केलेली आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तुम्ही त्याला ओळखता पण. पण असाच व्यवसाय कसा करायचा हे समजून घेण्यासाठी ना मी तुम्हाला ती स्टोरी बी सांगणार आहे. आणि ती स्टोरी जी आहे ना ती प्रफुल्ल बिलोरे याची असणार मित्रांनो. ज्यांना आज आहे ना संपूर्ण देश MBAच्या हवाला म्हणून ओळखतो मित्रांनो. त्याने IIT किंवा IIM मध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे तो निराश झाला नव्हता मित्रांनो. त्या निराश फक्त ना 300 रुपयाचे भाडे आणि काही साहित्यासह चहा विकास सुरुवात केली होती. आता त्यांनी वेगळं काय केलं माहिती मित्रांनो, इंग्रजीत बोलून चहा विकला त्यांनी. म्हणजे त्यांनी चहाच्या टपरीवर ना एक कुल आणि सुशिक्षित लुक दिला होता त्यांनी. त्यानंतर त्यांनी काय केलं माहिती का, व्हॅलेंटाईन डे जो असतो ना त्यांनी काय केलं त्या दिवशी सिंगल्स लोकांना आहे ना मोफत चहा द्यायला सुरुवात केली होती. आणि राजकीय मुद्द्यावरून देखील ना चहाचे प्रमोशन करणं त्याला आवडलं होतं. त्यानंतर चहा नाही फक्त पेय नाही मित्रांनो, ती एक भावना आहे. आणि हे त्यांनी ना लोकांच्या मनावर ठसवलं होतं. आज त्यांची देशभरात आहे ना शेकडो आउटलेट्स आहे आणि टर्नओव्हर पाहिलं ना तर करोडमध्ये गेलेला आहे. यावरून काय सिद्ध होतं मित्रांनो, व्यवसाय लहान किंवा मोठा काही नसतो, तो करण्याची पद्धत ठरवते की तुम्ही किती यशस्वी होणार आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा चहाचा व्यवसाय करून ना लाखो करोड रुपये कमवू शकता. पण त्यासाठी आपल्याला ना 5 महत्वाच्या गोष्टी आवश्यक आहे, त्या तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून ना व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो. आणि ना चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं ना, चॅनल बी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. माझ्यासाठी एकतरी लाईक आणि सबस्क्राईब बनतोच भाव. मित्रांनो, पहिली पायरी काय माहितीये का, मार्केट रिसर्च आणि चहाची चव तुम्हाला बघायची सर्वात महत्वाचं. म्हणजे म्हणजे जेव्हा तुम्ही व्यवसाय चालू करताना तर त्याला मार्केट काय म्हणतंय आणि चहाची चव तुमची कशी आहे याच्यावर सगळं डिपेंड राहणार मित्रांनो. म्हणजे काय, सर्वात आधी ठरवा की तुम्ही कोणत्या प्रकारचा चहा विकणार आहे. म्हणजे चहाचे बी भरपूर प्रकार आहे बघा. त्याच्यामध्ये ना बासुंदी चहा असणार आहे, अमृतुल्य असणार आहे, तंदुरी चहा किंवा मसालेदार चहा असणार आहे. तुमच्या चहाची चव युनिक असली पाहिजे भाऊ. एकदा माणसाला तुमच्या चहाची चव आवडली ना की तो 5 किलोमीटर ओढून सुद्धा ना तुमच्याकडे चहा प्यायला मित्रांनो. त्यामुळे ना चहाच्या रेसिपीवर ना आधी काम करा तुम्ही. मग दुसरी पायरी काय माहिती का, तुम्ही योग्य जागेची निवड करा. म्हणजे चहाचा व्यवसाय हा पूर्णपणे ना गर्दीवर चालतो. मग त्यामुळे तुम्ही कॉलेजचा परिसर निवडू शकता किंवा IT पार्क किंवा ऑफिस एरिया बघू शकता, बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशन जवळ बघू शकता. जिथं मोठी बाजारपेठ असेल ना तिथं तुम्ही हा व्यवसाय करू शकता. म्हणजे अशा ठिकाणी की जिथं लोकांची सतत आहे ना ये जा असते. तिसरी पायरी काय माहिती मित्रांनो, बजेट आणि सेटअप कसा करायचा, इन्व्हेस्टमेंट कशी करायची. आता हा व्यवसाय ना तुम्ही 2 प्रकारे सुरू करू शकता. म्हणजे कमी बजेटमध्ये पण म्हणजे 10 ते 50 हजारापर्यंत एक लहान स्टॉल किंवा टपरी जिथे तुम्ही दर्जेदार चहा मिळेल असा टाकू शकता. त्यानंतर मध्यम ते उच्च बजेट, आता हा 2 लाखापासून तर 5 लाखापर्यंत होतो मित्रांनो. म्हणजे एक छान कॅफे किंवा अमृततुल्य सारखी फ्रँचायझी आउटलेट जिथे बसण्याची उत्तम सोय असेल असं तुम्ही करू शकता मित्रांनो. त्यानंतर चौथी पायरी काय माहिती का, ब्रँडिंग आणि नाव. तुमच्या चहाच्या ब्रँडचं नाव असं असलं ना की लोकांना ऐकूनच तोंडाला पाणी आलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे काय की तुमच्या दुकानाला एक असं नाव द्या जे लोकांच्या सहज लक्षात राहील. जसं की चहा टाइम, 1 कप चहा, किंवा तुमच्या नावावरून तुमचा लोगो किंवा दुकानाचा बोर्ड आकर्षक असावा मित्रांनो. आतून बरेच नाव बघितले, सरपंच चहा, उपसरपंच चहा, MBA चायवाला, म्हणजे असं काहीतरी असं वेगळं नाव द्यायचं मित्रांनो. म्हणजे लोकांना ते लक्षात राहील, आवडेल पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढे काय माहिती मित्रांनो, तुम्ही जेव्हा चहाचा व्यवसाय चालू करताना त्यावेळेस तुम्हाला लायसन आणि कायदेशीर बाबीवर सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. म्हणजे काय की व्यवसाय छोटा असो की मोठा असो, कायदेशीर असणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्हाला काय करण्यासाठी की तुम्हाला अन्न परवाना काढावा लागणार मित्रांनो. म्हणजे FSSAI लायसन तुम्हाला काढावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला शॉप ऍक्ट लायसन काढावं लागणार आहे. त्यानंतर स्थानिक महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतचं ना
परवानगी तुम्हाला घ्यावं लागणार मित्रांनो. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगू मित्रांनो, तुम्ही नफा कसा कमवताल त्याचं गणित मी तुम्हाला सांगतो. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणाऱ्या मित्रांनो, चहाचा व्यवसाय आहे ना, प्रॉफिट मार्जिन मध्ये किती राहतं, जवळपास आहे ना 60% ते 70% राहतो. खूप मोठं मार्जिन असतं त्याच्यामध्ये. समजा तुम्ही ना 1 कप चहा बनवायचा खर्च जर झाला मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही दूध, साखर, चहापत्ती, गॅस, कप पकडून ना सुमारे तुम्हाला 1 कप चहा करायला फक्त 4 ते 5 रुपये खर्च होतो मित्रांनो. आणि तुम्ही चहाची किंमत जर बघितली ना एका कपाची, ते 10 ते 15 रुपये असते. म्हणजे काय की एका कपामाग तुम्हाला ना 7 रुपये, 6 रुपये ते 10 रुपये तुम्हाला कमावतो एका कपामाग मित्रांनो. जर तुम्ही दिवसाला ना फक्त ना 500 कप तर चहा विकला ना, तर रोजचा निव्वळ नफा तुम्हाला 3000 ते 4000 होऊ शकतो. म्हणजेच काय, ते महिन्याला तुम्ही सहज आहे ना, सहज म्हणजे 80 ते 1 लाख रुपये तुम्ही सहज एका महिन्याला कमवू शकता. आता व्यवसायाचा सुवर्ण मंत्र काय माहिती मित्रांनो, शेवटी एकच लक्ष ठेवायचं मित्रांनो, चहा सगळेच विकतात, पण आहे ना तुम्ही ग्राहकाला काय अनुभव आणि चव देता यावर आहे ना तुमचं यश अवलंबून असतं मित्रांनो. तुमच्याकडे स्वच्छता असली पाहिजे, तुमचा चेहरा सतत हसतमुख असला पाहिजे, उत्तम सर्व्हिस हाच तुमचा व्यवसायाचा खरा मंत्र आहे. तुम्हाला ही चहाची व्यवसायाची कल्पना कशी वाटली आणि केस स्टडी देखील कशी वाटली, आणि आता सांगा मला तुम्ही की तुमचा चहाचा कॅफे कधीपासून सुरू करताय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्याकडे चहा प्यायला नक्कीच येऊ. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, नक्की लाईक करा मित्रांनो, आणि चॅनल पण सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.